ताहाराबाद येथील गडाखवाडी येथे वायर ओढण्याचं काम करत असताना एक गंभीर व धक्कादायक घटना घडली आहे। महेंद्र अर्जुन विधाटे वय वर्ष 33 राहणार म्हैसगाव हा तरुण खाजगी कंत्राटदार रामभाऊ मधुकर विधाटे यांच्याकडे कामाला असताना सिमेंटचा पोल तुटून अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला। ही घटना 2 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता घडली। गडाखवाडीतील जगताप वस्तीवर 4 महिन्यांपूर्वी खांब रोवण्यात आले होते। त्यावर नवीन वायर ओढण्यासाठी महेंद्र विधाटे आणि पाराजी तळपे हे दोघे खाजगी वायरमन कामासाठी गेले होते। वायर ओढण्यासाठी महेंद्र पोलवर चढला, परंतु संबंधित सिमेंटचा पोल निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे तो जमिनीजवळून तुटला आणि महेंद्र थेट शेतातील खड्ड्यात कोसळला व पोल त्याच्या अंगावर पडला। पोल तुटण्याचा आवाज होताच परिसरातील लोक धावून आले। घटनेची माहिती तात्काळ त्यांचे भाऊ रोहित विधाटे व नातेवाईकांना माहिती देऊन त्यांना राहुरी कारखान्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आला। तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केलं। जखमा कुठे दिसत नव्हत्या, परंतु शरीराच्या आतून गंभीर दुखापत झाला असाव्यात असं वैद्यकीय अधिकारी यांचं म्हणणं असल्यामुळे त्याला रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेत राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं। तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन लोणी येथील रुग्णालयात फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या निदर्शनात करण्यात आलं। यासाठी मृतदेह लोणी येथे पाठवण्यात आला। घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले। संबंधित सिमेंट पोल वीज मंडळाचा होता की खाजगी? जर खाजगी असेल तर तो कोणत्या कंपनीचा व कोणत्या दर्जाचा? खांबाची गुणवत्ता तपासणी कोणी केली? निकृष्ट दर्जाचा खांब रोवण्यास जबाबदार कोण? 4 महिन्यात पोल का तुटला याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होते। ही दुर्घटना कंत्राटदार, पोल उत्पादक कंपनी आणि कामावर देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। महेंद्र विधाटे हे मेहनती आणि जबाबदार तरुण म्हणून ओळखले जात होते। त्याच्या पश्चात 4 भाऊ, आई वडील असा परिवार आहे। त्याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। नातेवाईकांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या अपघाताचा तपास सुरू असून स्थानिक पोलिसांनी पंचनामा केला। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। महेंद्र विधाटे यांच्या निधनाने गडाखवाडी ताहाराबाद परिसरात शोककळा पसरली आहे। अचानक गेलेल्या या तरुणाने कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांना हळहळून टाकलं। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।